नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारामध्ये कापसाच्या काय हालचाली चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील, व्यापाऱ्यांमध्ये कापसाबाबतच्या काय हालचाली चालू आहे बाजारामध्ये, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। चला तर मग सुरू करूया। खरीप हंगामाच्या उत्पादनात होणाऱ्या या पिकाची दरवर्षी विजयादशमीपासून मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक होते, पण राज्यातील काही भागात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू होत आहे। यंदाही काल अर्थातच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागामध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला। खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते। यातील जळगाव जिल्ह्यात हा कापसाचा उत्पादन अग्रेसर आहे। येथील बहुतांश शेतकऱ्यांची या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे। मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते। धरणगावला जिनिंग उद्योजकांनी गणेश चतुर्थीला शुभ मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकरी अधिकार पुंडलिक पाटील यांच्या कापसाला प्रति क्विंटल 7,153 रुपये भाव मिळाला। मागील वर्षी अर्थातच 2023मध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला होता, त्यावेळी कापसाला 5,153 रुपयांचा दर मिळाला होता। एकंदरीत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस खरेदीच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला भाव मिळत आहे। तर अशाच प्रकारची माहिती होती मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।